श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो, उद्या 25 जून वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अमावस्या. तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजेच उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. यामुळे काय होईल तर आपल्याला आपल्या पितरांचा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद जो आहे तर तो नक्कीच मिळेल. पितृदोष नष्ट होईल, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सर्व अडचणी नष्ट होतील. या दिवशी सकाळी लवकर उठावं, त्यानंतर स्नान करावं आणि स्नान करताना आवर्जून आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद, काळे तीळ टाकायचे आहे. यानंतर आपल्याला या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे, कारण गंगाजल टाकल्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. हळद टाकल्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि आपला गुरुग्रह जो आहे तर तो देखील बळकट होतो. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि यानंतर घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. आपल्या घराचा उंबरठा हा वास्तुशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. घराचा उंबरठा हा बाहेरील आणि आतील अशा दोन भागांना जोडत असतो. म्हणूनच उंबरठा म्हणजे काय तर उंबरठा म्हणजे मर्यादा. मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी हाच उंबरठा त्याला संयम रेषेची मर्यादेची जाणीव करून देत असतो. उंबऱ्याला मर्यादा पुरुषोत्तम असं सुद्धा म्हटलं जातं. उंबरठ्याची पूजा स्त्री पुरुष दोघंही करू शकतात. उंबरठ्यामुळेच घराची चौकट पूर्ण होते. नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करण्याचे काम हा उंबरठा करत असतो. आपल्या घराचा उंबरठा जो आहे तर तो जर का सकारात्मक असेल तर आपल्या घरामध्ये कधीही वाईट बाधा, इडापिडा, शत्रुपीडा असेल तर ती प्रवेश करत नाही. त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोणीही मतभेद निर्माण करू शकत नाही. तर असा हा जो उंबरठा आहे त्यावरती आपल्याला एक वस्तू उद्याच्या दिवशी आवर्जून ठेवायची आहे. आता ही वस्तू कशा प्रकारे ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे आणि कोणती वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावरती ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण बघा माझ्या ताई दादांना उंबरठा आहे तर तो आपल्या पितरांचं स्थान मानलं जातो. म्हणजेच आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या उंबरठ्यामध्ये वास्तव्य करत असतात आणि बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपल्याला पितृदोष निर्माण झालेला असतो. पितृदोष का लागतो तर आपण जर आपल्या पितरांची व्यवस्थित सेवा केलेली नसेल किंवा त्यांच्या बाबतीत आपल्याकडनं काही चूक झालेली असेल तर पितृदोष निर्माण होतो. आणि जर का पितृदोष निर्माण झाला तर माणसाच्या जीवनामध्ये खूप संकटे, अडचणी, अडथळे येतात. खूप ताणतणाव निर्माण होत असतात आणि पितृदोष जर असेल तर देवाचा आपण कितीही केलं, कितीही पूजापाठ केले तरी सुद्धा काहीही उपयोग होत नाही. पितृदोषामुळे विवाह योग जो आहे तर तो देखील जुळून येत नाही, संतती प्राप्ती होत नाही, सतत आजारपण, उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही. त्याचप्रमाणे मुलांच्या आपल्या घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात. आपल्या कुटुंबाची कधीही पितृदोषामुळे प्रगती होत नाही. तर हा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर उंबरठ्यावरती थोडंसं हळद टाकून पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे हे पाणी आपले पितर जे आहेत तर ते ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात. आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात.
हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि पितरांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्याला कधीही पितृदोषाचा सामना जो आहे तर तो जीवनामध्ये करावा लागत नाही। तर अशा प्रकारे सकाळी आपल्याला उठल्याबरोबर स्नान झाल्यावरती पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, यानंतर त्यामध्ये थोडासा गुलाबजल टाकायचा आहे, गंगाजल टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडासा भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर तो टाकायचा आहे। भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर रोजचा आपण जो लावतो तो घेतला तरी पण चालेल। हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि गोमूत्र जे आहे तर यामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि याचा आपल्याला लेपन जे आहे तर ते उंबरठ्याला करायचं आहे। म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं। यामुळे काय होणार आहे तर जी काही बाहेरून येणारी नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये प्रवेश करणार नाही। तर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यामुळे ही नकारात्मकता जी आहे तर ती उंबरठ्याच्या बाहेरच थांबते। म्हणून ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपण हळदीचं लेपन जे आहे तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। माता लक्ष्मीला प्रिय असलेली अशी ही हळद आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर उंबरठ्यावरती एका बाजूला रांगोळीने स्वस्तिक आणि एका बाजूला माता लक्ष्मीची पावलं किंवा अष्टदल कमळ जे आहे तर ते देखील काढायचं आहे। स्वस्तिक असेल, अष्टदल कमळ असेल किंवा माता लक्ष्मीची पावलं असतील अशी ऊर्जादायी प्रतीक जे आहेत तर ती आपल्याला काढायची आहे। ऊर्जादायी प्रतीकांचा वापर जर आपण आपल्या उंबरठ्यावरती केला तर आपल्या उंबरठ्याची सकारात्मकता जी आहे तर ती वाढत जाते। त्यामुळे दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन। यानंतर आपल्याला एक छानसा तुपाचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे। दिवा घेताना मातीचा घ्यायचा आहे, म्हणजे पंती घ्यायची आहे। आता मातीची पंती असेल तरी चालेल किंवा दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे। जुना म्हणजे आपल्याकडे पंत्या असतातच दिवाळीच्या तर त्या घ्यायच्या आहे, परंतु त्या आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायच्या आहे। पंती कुठेही फुटलेली किंवा त्यामधून तेल गळत असेल अशी पंती घेऊ नका। चांगलीच पंती आपल्याला घ्यायची आहे। वापरलेला दिवा असला तरी पण चालतो, फक्त तो स्वच्छ करून घ्या। या दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे। शक्यतो जास्तीत जास्त तूप टाकण्याचा प्रयत्न करा। तूप नसेलच तर मग अशा वेळी तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता। यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याचा जो उंबरठा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावून घ्यायचा आहे। दिव्यामध्ये 2 वाती आपल्याला लावायच्या आहे आणि दिव्याची जी वात आहे तर त्याची दिशा आपल्याला उत्तरेकडे करायची आहे आणि आपल्याला दिव्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे। 2 ते 3 मिरी ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे। 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहे आणि लवंगा घेताना मात्र आपल्याला अखंड घ्यायचा आहे। त्या लवंगांना पुढे फूल असतं तर ते फूल असावं। अशा 2 किंवा 3 लवंगा आपल्याला त्यामध्ये त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे। यानंतर आपल्याला एक भीमसेनी कापुराचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे। आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो तुम्ही रेग्युलर घरामध्ये वापरता तो कापूर टाकला तरी पण चालेल। अशा प्रकारे या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकल्यामुळे लवंगामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। कापूर जो आहे आणि मिरे ह्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट करण्याचं काम करत असतात। त्याचबरोबर एक हिरवी वेलची जी आहे, विलायची एलदोडा आपण जे म्हणतो ते, तुम्ही जे काय म्हणत असाल ते ती वेलची सुद्धा तुम्हाला एक त्या दिव्यामध्ये आवर्जून टाकायची आहे आणि कापूर जो आहे तर तो विरघळून जातो आणि मिरा आणि लवंगा ज्या आहेत, वेलची जी आहे तर त्या तशाच राहणार आहेत। त्यावेळी जेव्हा दिवा शांत होईल त्यानंतर आपल्याला हा दिवा उचलायचा आहे। दिव्यातील वात, काळी मिरी आणि
लवंगा वेलची आपल्याला ह्या विसर्जित करायच्या आहे, निर्मल्यामध्ये टाकायच्या आहे. दिवा जो आहे तर तो परत स्वच्छ करून ठेवायचा. तर असा दिवा आपण सकाळी लावू शकता किंवा आपण संध्याकाळी जरी लावला तरी सुद्धा चालेल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी लावा. ज्यांना सकाळी ही पूजा करणं, उंबरठ्याचं लेपन करणं हे शक्य होत नसेल त्यांनी सायंकाळी माता लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये जरी केला म्हणजे 5 नंतर तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. त्याचबरोबर आपल्याला आपला मुख्य जो मेन दरवाजा आहे तो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याला दरवाजावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, स्वस्तिकचं पूजन करायचं आहे. स्वस्तिक खाली आपल्याला ओम काढायचा आहे. स्वस्तिक कधीही रिकामा सोडायचं नाही. 4 डॉट स्वस्तिक मध्ये द्यायचा आहे आणि साईडला 2-2 लाईन ओढायचा आहे. तेव्हाच आपलं स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत असतं. नुसतं आपण स्वस्तिक काढलं आणि त्यामध्ये जर डॉट दिले नाही किंवा साईडला लाईन ओढल्या नाही तर ते स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकाचा आपल्याला कुठेही काहीही लाभ जो आहे तर तो काहीच मिळत नाही. त्यामुळे स्वस्तिक काढताना परिपूर्ण स्वस्तिक आपल्याला काढायचा आहे. आता हा जो उपाय आहे तर तुम्ही तो सकाळी करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी संध्याकाळच्या वेळी केला तरी देखील चालणार आहे. यामुळे सुद्धा काही नकारात्मकता ज्या आहेत, इडापिडा जी आहे तर ती नष्ट होणार आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाणार आहे. आपल्या घरामध्ये धनासंबंधित समस्या असतील, पैसा संबंधीच्या समस्या असतील तर त्यासाठीच आपल्याला ह्या दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे. कारण उत्तर दिशेचे स्वामी जे आहेत तर ते भगवान कुबेरदेव आहेत. तर असा एक दिवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यामध्ये ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे काय करायचं आहे तर हा दिवा जो आहे तर तो आपण सकाळी लावायचा आहे किंवा संध्याकाळी लावायचा आहे. तसेच आपण संध्याकाळी आपल्या उंबरठ्यामध्ये कापूर जो आहे तर तो सुद्धा जाळायचा आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते. आणि एक तामण घ्यायचं, एक मातीचा मोठा दिवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि त्यासोबतच 2 तमालपत्र, 2 फूल असलेल्या लवंगा आणि 2 वेलची, हिरवी वेलची जी आहे तर त्या ठेवायच्या आहे. थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती देखील आपल्याला ठेवायची आहे. आणि असा कापूर जो आहे तर तो सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेला घराच्या उंबरठ्यामध्ये जाळायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे अशा वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून जाळायच्या आहे. माता हे छोटे मोठे उपाय आपण जे करतो तर यामुळे काय होत असतं तर ह्या ज्या ठराविक तिथी असतात त्या खूप प्रभावी असतात. आपण जी काय सेवा करतो, जी काय उपाय करतो तर त्या उपायांचं सेवेचा फळ जे आहे आपल्याला तर ते नक्कीच मिळत असतं. म्हणून कुठलाही उपाय जो आहे तर तो पूर्ण श्रद्धेने करावा आणि उपाय करत असताना कष्ट आपल्याला करायचेच आहे. आपल्या कष्टाला एक नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला ह्या उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल, ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी करा उपाय, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळच्या वेळी केले तरी देखील चालणार आहे. तर आवर्जून उपाय करून बघा आणि आवर्जून उपाय करून बघा. उपायांचा सेवेचा नक्कीच लाभ घ्या. उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची देखील सेवा करायची आहे. सोबतच आपल्या पितरांची, पूर्वजांची सेवा करायची आहे. या सर्व गोष्टी आपण ज्यावेळी मनापासून आणि श्रद्धेने करतो, आपली भक्ती जेव्हा वाढत जाते त्यावेळी आपल्या परिस्थितीमध्ये ऑटोमॅटिक जे बदल आहेत तर ते आपल्याला झालेले दिसायला सुरुवात होते. कुठेतरी आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग आहे ते बंद झालेले असेल तर ते हळूहळू खुले होतात आणि आपल्या घराकडे पैसा यायला सुरुवात होत असते. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय सेवा करून बघा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी